राहतो बाबू. माझं कीर्तन म्हणजे काही कीर्तन आहे का? मला जे डोळ्यानं दिसलं त्याच्यावरच कीर्तन करतो. तुम्ही दररोज माझा कार्यक्रम लाईव्ह बघा. पहिला कीर्तनकार असन की दररोज लाईव्ह चालतो मी. आता माझा परवाचा कार्यक्रम 50,000 लोकांनी पाहिला. बुलढाणा जिल्ह्यात आपल्या जळगाव जिल्ह्यात होतो. असे दररोज कार्यक्रम लाईव्ह आणि दररोज मायबाप आपण भाऊ बहिणी नेहमी कीर्तन ऐकतात. मी काही महाराज नाही, काही नाही. मी पाया लागणं मला माझ्या इमानानं जमत नाही. मला बाबा घेऊन करायचा नाही. तो माईक दे जा. हा, एक माईक इथं दे जा. मी धन्यवाद देतो, कारण अलीकडे मी जो विचार मांडतो हे माझ्या जवळचा नाही. आमचे बॉस आहेत 5: तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर, जगद्गुरु तुकाराम महाराज. हे सर्व संत मायबाप आमचे अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे. मी पाहुणे मंडळीला. आणि आज एक विशेष आहे, ठाणेदार आहेत इथं बाबू. या पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोराखेडी पोलीस स्टेशन पी आहेत बळीराम आर गीते साहेब. त्याच्या लग्नाला त्याच्या सासऱ्यानं कार्यक्रम ठेवलता माझा. केदार साहेबांना कसं गणित जुळलं. आय लव्ह यू. मी ठाणेदार साहेबांना विनंती करतो, लग्नाला आले होतो पण आता किती पिकअप घेतलं साहेबांना. ठाणेदार त्यावेळेस परीक्षा. आवाज वाढवा ना माझा जरा, धनधन वाटेल. ठाणेदार साहेबांनी स्टेजच्या जवळ यावं. त्यांचा सत्कार आपले शांताराम भाऊ जाधव करतील. आज पुरी पोलीसची टीम आणली. मला वाटलं कोणी मंत्री येऊन राहिलं. परवा 70 भाईमा कार्यक्रमात होतेच या साहेब. मला इतका आनंद झाला तुमच्या लग्नात मा कार्यक्रम. किती मुलं बाळ आहेत साहेब? 2 चांगली पिकअप, म्हणजे 2चे 4, 4चे 6, 6चे 8. आणि एवढंच नाही तर ठाणेदार PI म्हणून मी आभारी आहो. आभारी आहो साहेब तुमचं. तुमचे सासरे याच विचाराचे भेटले. बोराखडी पोलीस स्टेशनला आपली वर्णी आहे बळीरामजी गीते साहेब. मी येतो ना मंदात. माझी गाडी गिडी पकडली तर मी येतो ना. टाळ्या. अरे पोलीस लोक महाराज लोकांना जेलमध्ये नेतात. ते 2 महाराज जेलमध्ये आहेत ना, दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. तुम्ही बायका मोठ्या साध्या बोळ्या. आता एवढ्या क्वालिफाईड बाय. मी मॅट्रिक नापास, ते बाई डॉक्टर, ग्रामसेविका, वनिताताई बोरवाडे सापालेच धरते डायरेक्ट. आणि तुम्ही एवढा चाक निघाला बाबू. चालू जमलात. एवढा साप निघाला गोय बापरे, केवढा मोठा निघाला. ते बाई पाय हजारो साप पकडले. आता तुम्हा महिलामध्ये या अंधश्रद्धा पहिले काढा लागतील. बरं आवाज वाढवा. ह्या अंधश्रद्धा पहिले काढा लागतील. हे बा ह्या डॉक्टरनी झाल्या, ग्रामसेवक बाई. मला लय मजा येऊन राहिला. मंगलाबाई तुम्ही मरण पावल्या जरूर, पण त्या नवऱ्यानं त्या परिवारानं तुले पुन्हा जिवंत केलं. मरणार आहेत. आता 4 तारीखले माई बायको गेली एकाएकी. 4 तारीख तिच्या पुण्यतिथीचे. 3 तारीखले गोपीनाथ मुंडेचा कार्यक्रम करून घरी आलो. आणि 4ले बच्चू भाऊनं कार्यक्रम ठेवला होता. बच्चू भाऊच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून होतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली 3 जून 2015. बाबू माझी पत्नी मला म्हणे तुम्ही घरीच ना थांबत. म्हटलं मा पत्नीचं नाव सुनंद आहे.
पण मी तिला स्टेजवर उभा करून करिश्मा कपूर म्हणू, जगातल्या सर्व हिरोईनीचं नाव मी मा बायकोचं ठेवू. आपली बायको आपली आहे, दुसऱ्याची किती खूबसूरत असली आपल्या काय कामाची. म्हणून आपल्या बायकोवर प्रेम करा, खूप प्रेम करा, पण कधी घटस्फोट होऊ देऊ नका. आणि महिलांनी आपल्या पतीवर प्रेम करा. आज मंगलाबाईच्या निमित्तानं शांताराम भाऊच्या डोळ्यात पाणी दिसलं. 1 वर्ष झाले, 20 वर्षापासून त्याची सेवा केली परिवारानं. मला दवाखान्याचं नाव काढलं, काटे उभे राहिले. माझ्या घरात 60 वर्षात कोणीच नाही मेलो आई. आणि जब मरण चालू झाले, मा बायकोचा पहिला नंबर, मग माय बाबा, मग माई माय, मग मला माई बहीण, आणि मग मा भाऊ. 5 जण गेले. किती सोसाव, पण माया लक्षात आलं आत्महत्या करावं, कारण बायको गेल्यावर मोठं कठीण आहे. शांताराम भाऊ, भात कुलीच्या घरामध्ये, राजाने कराई हरल्यावरती असा अर्थ नाही. मला मुलगा आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, मैसून लेक्चरर आहे, मा भाचा न्यायाधीश आहे, ते सर्व बरोबर आहे. पण मंगलाबाई ते मंगलाबाई, शांताराम प्लस मंगलाबाई, अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक अवघाची जमलेली माय बाप आहे, पाहुणे मंडळी आहे, संभाजी ब्रिगेड, वारकरी संप्रदाय, तुकोजी महाराज मंडळ, समाजसेवेचं काम करणारे, या गुरुदेव क्रीडा मंडळ आहे. इथं वृक्षारोपण केलं. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. कैलास भाऊ जाधव असो, आमचे उपजिल्हाधिकारी जयश्रीताई शेळके मॅडम, त्यांचे पती, त्यांनाही वंदन करतो. आणि जे खाली बसेल आहेत ते फेट्यावाले, हे दुपट बांधेल आहे, त्या महाराजा, त्या बाबाने, या तुम्ही, या इकडे, या इकडे, या 1 मिनिट, या 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 येऊन जा. अरे तुमच्यामुळे तर माझी इज्जत आहे. या. काऊन नाराज आहे? काही नाराजी आहे काय? अरे कसे बसले काही समजून नाही राहिलं. या समोर या. वा, एकटे आले की बायकोले आणलं, आणि बायकोले आवाज द्या. काही वजन आहे की नाही तुम्ही तुमचं? इथे या पहिले, माईक तुम्ही इकडे हा, आहे. माईक आणि द्या. तिचं नाव घ्या तुमच्या बायकोचं. माईक द्या. खोटे बोलले संत गोत्यात उतरा. हॅलो, हा, बायकोचं नाव घ्या. बोला, नाव घ्या आणि बोला. इथं थांबा 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 थांबा, तुम्ही बोलू तुम्ही बाजू नव्हा. मला म्हणतात झालं वंचित झोपून टाकीन तुम्हाला. गडबड करायची नाही. मंदात याचं नाही, माया मला आवडत नाही. वर्गणी किती दिली बोल. किसने बीच में आने का नाही. पेनारानं तर येऊच नाही. त्याच्या मायच्या दुधात दारू टाकता. तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता. कारण कोणता मारवाडी पेत नाही, गुजराती पेत नाही, जैन पेत नाही, आणि आपल्या बहुजन समाजालाच कीड लागली. किती बायका विधवा करतात चोपटे हो. हा, त्यांना बायकोले आवाज घ्या, आवाज द्या. आता नाव घ्या, नाव. अरे इंदुबाई, हा, हाय हाय, वो इंदू मावशी ये. या या. तेरा नाम लिया, या, या, तेरा नाम लिया, लिया, लिया. अरे म्हणा ना. ओ इंदूबाई, आडनाव सांगा काका. काका आडनाव. आली नाही काय? खोटे बोलले का? ओले हा, इंदू ओले. इंदूबाई ओले, या. या बरं.
ऐक काय अहो ये ना बाई हो, काहून एवढा भाव खाऊन राहिली तू? त्याला ऐकून एवढा तो अक्षय कुमार तुला बोलवून राहिला, तू येतच नाही. काका डबल नाव घ्या आणि बोला आडनाव म्हणा बोला. आल्या का हे टप्पा काय जोडी आहे हो तुमची. वा वा. मी बाबू उभे राहा. तुमचा सत्कार करून ठेवला मोठ्या लोकांचा तर कोणी करते, पण ज्याच्यामुळं कार्यक्रम जिवंत आहे. हे खुर्चीवाले 15 मिनिटं बसतील चालले जातील. आम्हाला फोन आला, मला जावं लागते, कोणीच नाही बसणार. हे यायच्या खुर्च्या 5 वर्षाच्या आहेत आणि हे जमिनीवरचे लोक कधी माणसाची किती आमदार बदलवले. खोटं बोलतो का बाळासाहेब? यंदा बरं दिसून राहिलं आधारस्तंभ, वातावरण बरं दिसते. तिकडे भांडून राहिले. मंगलाताई एवढा आशीर्वाद दे बाळासाहेबाले. अरे कोळ्याचा माणूस मंत्री केला ना दशरथ भांडे. माळ्याची बाई आता जिल्ह्याची अध्यक्ष आहे. काल येऊन गेली माया आश्रमात. आढाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष. बरं तुम्हाला दोघायले किती काय लेकर देवाच्या कृपेनं. माईक मध्ये बोला काका, माईक जवळ घ्या. 5 पोरी आहे, 1 पोरगा आहे. गळफास गेले आणि लाव मला. एकदम धरा. किती 5 पोरी हो. अन झालं की नाही शेवटा? झाला. बापा 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 काय कमाल केली हो. तुला काही म्हटलं नाही की 5 पोरी? किती ताण आला सण हो तुले. हो ना, लग्न फग्न झालं पण काय आता, पण किती परिस्थिती बिकट. त्याच्यात हा अवतारच हा. संध्याकाळी सरळ येतच नाही, डुलतच येते. मी तुझ्या मालकाला विनंती करीन आजपासून बंद करा. मरा लागते काका. तुला वाटते काय तू आलं कुंकू पुसलं पाहिजे? मग तुला म्हणणं काय यायले माईक सांग. एवढ्या लोक माईक मध्ये बोला तुम्ही. काका तुम्ही बोलूनच जा आज. हे पहा मंगलाताई मरण पावली, शांताराम काका वनवास झाला. काय किती चांगला माणूस आहे, पण जिंदगी बर्बाद झाली ना. जोडीदार सुनबाई किती असू दे, जोडीदार ज्योतिबाची सावित्री, बाबासाहेबाची रमाई आणि शहाजी राजेची जिजाबाई. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रेणुका निलेश यादव या पती पत्नीनं यावं, या दोघांचा सत्कार करावा. माझी जाऊनी दिया हमें या मॅडम शिवाजी राजा. माझी जाऊनी दिया हमें. मी काहीला विनंती करतो, साडी दे. बाळ लेकरं पैदा केले म्हणून नाही बरं. या भगव्या दुपट्ट्या वाल्याने लाभा तिकडे बसवा त्याईले शाल दे. काही आभारी आहो. रेणुका मैया माझी रेणुका माऊ. म्हटलं पहिली पोरगी कोण्या नोकरीवर आहे, दुसरी कोण्या नोकरीवर आहे, तिसरी कोण्या नोकरीवर आहे, चौथी कोण्या नोकरीवर आहे. जे शेवटची वाट पाहिली ते पोरग तहसीलदार आहे. काय करते? मजुरी. तरी बाई हो हा आई 200 रुपये दे. आपल्या काय बापाच जाते, आपण तो पैशाचं झाड आहो. या लेकराची भेट आहे. यायले नको देतो, नाही तर आताच जाऊन मार. ते सांगा तुम्ही, मी पण करतो. हिचं कुकू कायम ठेवायचं आहे की तुम्हाला हशाचं आहे? बोला. हॅलो. मग सांगा, मला वचन द्या. मंगलाबाईले मैलेली बाई हिच्या स्मृती दिनानिमित्त सांगा. मी बोला पुढचं.
मी आजपासून. आजपासून पुढचं बोला ना, तेही मीच सांगू. बायकोले, तुमच्या बायकोले वाचवायचं आहे ना, तुमच्या हो. पोरीचा बाप जिवंत पाहिजे ना, तुमच्या मुलाचा बाप. आता ते लाईन पोरगा आहे शेवट. हो. वाट पाहता थकले रे नंदलाला, मग आला तुमचा नंदलाला. हो. मग त्याले बाप पाहिजे की नाही? हो 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 मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बोला. सांग ना बाई हो. नाही तुम्ही सांगा, नाही तर कीर्तन बंद करतो. कोण नाही बाबा काऊ. मग बोला. काय बोलू? मी आजपासून. आजपासून हा बोला मावशी, तुम्ही सपोर्ट करा थोडं. सपोर्ट करा. तो आलो कुंकू कायम राहते. हा हा सोडून देतो जरा. हा, काय? काय सोडून देता काय? बायकोला सोडता काय? आता वय आहे काय? नाही बाबा, मग म्हणा तुम्ही, मी आजपासून पेणार नाही. बायकोच्या पुढे मी मेलो चालतंय, बायकोनी मरायला पाहिजे. काहून? काहून किती पोरं सोडून. आय हाय नवऱ्याचा ते बाया म्हणतात ना, ते मी नाही. कोण बायाले काय वाटते, पहिले कोण मेलं पाहिजे घे माहित घ्या. माईक घ्या. माईक घ्या तुम्ही, माईक घ्या जोड, माईक वर बोला. हा, बोला बोला. पहिले कोण बाईले काय वाटते की बाईच नेली पाहिजे पहिले. आता या प्रकरणात कोण मरीन पहिले ते माईक. हा द्या द्या मी पण करीन म्हणा ना, आजपासून मी पेणार नाही. म्हणा. मी पेणार नाही. काय? दारू. हा आता. आता खाली येऊन पाया लागतो. हॅलो. मंगल कर मंगल देवा, मंगल कर मंगल देवा, मंगलाया मंगलाया मेरे महादेवा रे. मंगल कर मंगल देवा, मंगल कर मंगल देवा. बाई त्या दिवशी एका जणाला सोडली. शांताराम भाऊ धन्य झाले, ते लेकरं धन्य झाले. हे काय होते, मी पुढे गेलो की शेती मारते. तुम्ही घाबरू नका, साऊंड चांगलाय. वरण गाऊन आले ना, आम्हाला जर अकला असत्या तर या गावात साऊंड नसता का? आम्हाला फक्त साऊंडच्या समोर ढोंगणं हलवायची आदत. लुंगीडान 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 लुंगीडान. होय, लुंगीडान 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 लुंगीडान. अरे तुमचं बडगुजर आहे ना, बडगुजर आहे ना. तुमचं आडनाव काय? बडगुजर. तुमची लँग्वेज कोणती आहे? भाषा मराठी. पण ते हैराणी ते हे कोणते आहे? झुमका वाली याचा आवाज बाई सारखाच आहे, छक्का नाही. माझी अक्कल आहे बळगुजर भाऊ, म्हणून वरण गाऊन शांताराम भाऊच्या पोराईले तुम्हाला आणा लागलं. आम्हाला जर अकला असल्या, आम्हाला अकला तेवढ्या दारू प्या, नाचा, धिंगाणे करा, मारामाऱ्या करा, आणि डीजेच्या समोर एक मेला. याच्यात बर्बाद झाला समाज. सत्यपाल ओरडू ओरडू काऊन सांगते, माझी बायको मेली तेव्हापासून मी मेलो त्या दिवशी. म्या नोटा नाही जमावल्या 52 वर्षात. आताही 100 पोराईचा वर्ग चालू आहे. वेरुळकर दादाचा आशीर्वाद. आताही 100 लोक सकाळी जेवण करतात, संध्याकाळी जेवण करतात, आणि संस्कार वर्ग आहे. मी मायबापाच्या पाया पडतो, संततीसाठी संपत्ती कमवून ठेवू नका. चंद्रपूर जिल्ह्याचा खासदार काँग्रेसचा विदर्भात एकच होता, मरण पावले. बायको आमदार, खासदार नवरा, करोडो रुपयाचा धनी. विमानानं गेले दिल्लीले. मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना. मरण हे प्रत्येकाला येणार आहे, पण करोडो रुपये कामात नाही आले. बायको आमदार, स्वतः खासदार, दुनिया ताब्यात. मंगलाबाई, या आयुष्याची दोरी कमी झाली, आयुष्याची दोरी कमी
परवा मी आश्रमातून घरी चाललो, डुक्कर आळवा आलं. पहिलं निघालं आणि ते दुसरं दिसलंच नाही. आता 11:15 वाजता माझी गाडी कोणती आहे मालूम आहे? इलेक्ट्रॉनिक. चिकट माणूस, 1 रुपया खर्च नाही करत माझ्या जिंदगीत. माझं लग्न मी माझ्या बहिणीला सांगतो 150 रुपयात केलं. सामूहिक. तुकाराम दादा, वेरुळकर दादा, घुसरकर बाबा मा लग्नात होते. मा भावाचं लग्न केलं. हा सक्का भाऊ नाही, याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. म्हणजे दोघही चुलत भाऊ. पण त्याच्या आवाजाची क्वालिटी काय आहे? मंगलाबाईची आठवण करून देते तो. आई विन माया विश्वात नाही, आई विन माया विश्वात नाही. सुखा धावतील सगळे, सुखा धावतील सगळे, दुःखाला ती आई. आई विन माया विश्वात नाही. आता 15 दिवसापासून खंडेऱ्या बंद आहे. चालले का मावसा? होय होय, लग्नीला जाऊन येता का? या या. अरे बरेच वेळचे बसलेले आहे. पाणी हळवा, पाणी जिरवा. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. माझ्या माय माऊल्यांनो, जगात कोणती देवी मोठी नाही तुमच्यापेक्षा. अरे जगात कोणता देव मोठा नाही तुम्हा शेतकऱ्यापेक्षा. जगात कोणता महाराज नाही तुकारामापेक्षा मोठा. जगामध्ये कोणता संत नाही गाडगे बाबा सारखा. जगात कोणता नेता नाही बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजासारखा. राजे तलय कोंबडी खाऊची आवल्यात. निवडून गेले की यायच्या इस्टेटा मापवल्या जात नाहीत. 52 वर्षात सत्यपालची इस्टेट 7 एकर आणि ते मेल्यावर मृत्यूपत्र तयार की हे 7 एकर आश्रमाला द्या. इस्टेट वाढवली नाही. माझा मुलगा डॉक्टर आहे. दर मंगळवार बालरोग तज्ञ आहे. दर मंगळवार फुकट पेशंट तपासते. 100 होते लोक. मी जिवंत. गजाननचं पोरग बी फॉर्म आहे, याची मुलगी डी फॉर्म आहे. यालाही मुलगा नव्हता, याने आपली कोशिश केली. 2 पोरीवर 3रा पोरगा. आणि त्याच्या पोराचा आता नाशिक मध्ये गाणे म्हणायत नंबर आला. क्लासिकल 1100 पोरात 40 पोरं निवडले. त्याच्यात गजाननचा पोरगा नाही. काही लोकांची असंग किंवा याचा आवाज बाई सारखा आहे तो याला काही नसन. याले हलकत समजू नका. मला 2 लेकरं आहेत तर गजाले 3 आहे. प्यार करने वाले संसार कसा करावा, बायको कशी केली. मला तर वाटते माझ्या जीवनावर 2 पुस्तकं निघाले. एक बोले तैसा चाले. मायच्या इम्मानानं जे जीवनभर वागलो ना तसंच कीर्तन केलं मी. माय माऊलीला सांगतो, मायचं लुगडं धुयापासून मायची सेवा केली मी कंबर धुयेपर्यंत. तुम्ही दगडाच्या देवावर किती दूध टाकलं, काय निघणार आहे? तेलाची देवता, कैलाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, बकऱ्याची देवता, विजेची देवता, धनाची देवता. तरी कंगाल भारत हा शेतकऱ्याच्या आत्महत्या का? अरे एवढे देव आहेत मग हा शेतकरी का बोलून या महाराष्ट्रातील राजकारण इतकं बेकार झालं. तो मुंबईत महाराजच आणला एक बेल की पत्री सय्यद के साथ चिपकाव, थुका लावून चिपकवून बाबा. आणि या बायका मरतात. मी मावल्याच्या पाया पडतो. पाय धरा ज्या चेअरवरच्या बाया. ग्रामसेविका मॅडम न या बरं एक पुस्तक देतो. गेला काय ग्रामसेविका आहेत का ताई? अरे मला वाटलं ग्रामसेवक कोण्याच गावात कार्यक्रमात हजर नाहीत. काही गरजच नाही ना.
आणि सरपंचाले अधिकार तेवढा ग्रामसेविका दोघाही त्याशिवाय पैसेच निघत नाही. पण सरपंचाले दर 5 वर्षानं निवडून यावं लागते. आणि या सावित्रीबाई फुलेले 58 वर्ष तिचं बालबी बाका नाही करू शकत. फक्त भ्रष्टाचार केला तर गोत्यातून माझ्या गावाचा ग्रामसेवक झाला ना जेलमध्ये, सरपंच. मॅडम मला आनंद हाय, तुमच्या मायबापानं शिकवलं, तुम्ही शिक्षणात पिकअप घेतलं. ह्या बायका त्या नाही, सयत के साथ चिपकाव, तुही पोरगी पास होऊन जाईल अभ्यास नाही केला तरी. आणि त्या महाराजाचाच पोट्टा 8वी फेल आहे, मग तू चिपकायला लावणं थोका. तुम्ही माय माऊलीले मायच्या इमानानं सांगतो. आजचं कीर्तन हे जिवंत देवे आहेत 11. किती क्रांतिकारी महिला आहे. मला अंदर एवढं बरं वाटू राहिलं, कारण मला कीर्तनच हे आहे. मॅडम मी आभारी आहो. साडी देत आईले ताई, भावाची साडी आहे. आणि मंगला आईची लेक यावं, आपण तिचे लेकर चांगले निघाले नाही तर मग माय मेली बाप मेला की केस काढते, टकले करते, आणि टकले करून त्या महाराजचं पोट भरते. खुर्मा बदामा तो नेते. या माईले जे आवडे ते या महाराजले द्या चोपट्याने, आणि तो महाराज जमा करते. आणि केस, आणि तुम्ही बायका बांगड्या फोडता. अरे बाबा रे, चांदीच्या बांगड्या काऊन नाही फोडत व सासूसाठी? निरे नाटक. ताई आभारी आहो. सावित्रीबाई फुले नसती ना माय तर तुम्ही ग्रामसेविका झाल्या नसत्या. जगातली कोणतीच देवी तारू नसती शकत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले नसते तर तुम्ही बाया सरपंच झाल्या नसत्या. राष्ट्रपती प्रतिभात आहे, राष्ट्रपती द्रौपदी आदिवासीची बाई राष्ट्रपती. आणि हे ताकद आहे तुमच्या आबाची, प्रकाश भाऊ आंबेडकर याच्या आबाची ताकद आहे. आणि ते नाव आहे बाबासाहेब. आणि शिवाजीराजे माय धन्यवाद. टाळ्या तिकडे बघा ताई, एक मिनिट. ताई ताई हा बघ, या बायाले लक्षात आलं पाहिजे. बसा. काय काय बाया म्हणतील मी या बाईपेक्षा जाडी आहो, पण मला नाही बोलावलं त्यांनी. तिले काही साडीची गरज नाही, एवढा पगार असल्याने तिलेच देते, आपल्याला देत नाही. हेच तर तुम्हाला जागृत करतो की त्या नातीले लुगडं कमी भावाचं घाला गाडगे बाबा म्हणत, पण पोरापोरीले शिकवा. नोकरी लाग्यासाठी नाही. हे आदिवाशाचं पोरग आहे, क्वालिफाईड आहे, दारू पेत नाही, विडी पेत नाही, वाईट व्यसन नाही. मालक कीर्तन यायचे सासू सासरे दररोज ऐकत लाईव दररोज. आणि मी सांगू हा दारू नाही पेत, हा आदिवासी आहे, पोरगी भेटून नाही राहिली. त्याच्या सासऱ्यानं मार्क केलं. श्रीमंत आहे मूर्तिजापूरचा, यायच्या झोपडीत सामानी नाही मावत. फ्रीज आता 1.25 लाखाची गाडी दिली तर मी नाराज झालो की हे गाडी घ्यायचं काय काम आहे. प्लॉट घेता 1.25 लाख दिले तर 2.5 लाख दिले असते सासऱ्यानं. पण हकला पाहिजे ना. नवीन गाडी घ्यायचं काय काम आहे. फायनान्सचे पैसे भरा आणि 5व्या महिन्यात ओढून नेते गाडी. माझ्या घरात आताही 9 गाड्या आहेत, 4 इलेक्ट्रिक 5 जुन्या. नवीन घेतलीच नाही. कोण मूर्ख धंदा करीन फायनान्सचे पैसे भरा, त्याच्यापेक्षा 1000-2000 लावले की बायको मांग पदर चाकात. ते साड्या घालताना त्या गाडीवर बसता इतका हरिक, ते साडी जाते चाकात. मेली जीवान. चांगलं चोपून चापून बसत जा. आणि नवऱ्याच्या गाडीवर बसल्यावर चुपचाप बस. असं पाहायचं काही काम आहे का? त्यानं काय फेसबुक पाहिलं नाही? करा हातवर गोपाला गोपाला, हातवर करा. मला उचलत नाही. बोलो वाल्मिक ऋषी महाराज की जरा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा,
माणसंही हरामखोर आहे. ज्यादा नोटा जमा झाल्या की जुनं फेसबुक बरं नाही वाटत. तो ऑफिसातच गेम बसवते. दिल है की शेण खायचा धंदा बंद कर. मी माणसाईला दूध देत नाही, बाया बी जादूगर आहेत. तुमच्या मलकापूरची घटना आता आठवली मला. पेपर मध्ये आलती. बँक मॅनेजर कर्ज मागून राहत. एक बाई कर्ज मागून राहील ती, बरोबर आहे ना. आणि त्या बँक मॅनेजरनं त्या बाईले म्हणे एक रात्र दे मला आणि तुझं कर्ज दे. इतके हरामखोर अधिकारी राहतात. येथील अधिकाऱ्याला नाही म्हणत मी. शेण खाऊ लाख लुटपत खाणारे ये कभी जिंदगी में पनपेंगे नाही. यायची अवल्यात कधी चांगली निघणार नाही. पोरगी असली तर दुनियाभराची विड्रॉल करा लागते. आणि पोट्ट असलं तर हरामखोरीत मरी. तुम्ही पाहून घ्या. जाईना नंबर 2चा पैसा कमावला. यायची अवल्यात किती गंदी पैदा झाली. इथं कोणी साहेब लोक असतील तर वाईट वाटू देऊ नका. मी तुम्हाला नाही म्हणत. तुम्ही बदमाश असाल तर तुम्हाला लागू दे. पण आय मे सत्यपाल. चाकू मारले, रक्त सांडून राहिलं तरी कीर्तन सुरूच ठेवलं. काय गरज आहे. म्हणून सांगतो जीवनाचा फायदा घ्या. या आयुष्याची दोरी कमी चालली काय व पोरी. बाबर किती प्रेम आहे. कोण्या गावच्या दुपट्यावाले मावसा बोला. या इकडे. ओ दुपट्यावाले काका तुम्ही एकटे या. अरे ये ना. इकडे मी येतो तुमच्या जवळ. ओ काका. ओ मावसा. पाठवा ते. अरे पाठवा ना. त्याला पाठवा इकडे. अरे मी सत्कार करतो ना. तुम्ही जा. तुम्ही टाकेला पोटात टाकेल असले की मला चेहराच ओळखू येते. ते फेसबुक अंगावरच येते. अरे या ना राजा, सत्कार करतो ना. काय माणसा आपल्या लोकाईले कदरच नाही. काय करा. म्या सत्कार केला असता. आजच्या कीर्तनात ज्या बाईनं लहान लेकरू संघ आणलं तिनं उभं राहा. एक मिनिट उभं राहा. छोटस लेकरू. आजीनं राहू नको. त्या आजीले उभं करू नको. मला त्या पोराची मायन लेकरू पाहिजे. उभं राहा ना. एक मिनिट उभं राहा. जिजाबाई जिच्याकडे लहान लेकरू आहे या माय. उभं राहा. या हंबरून दोघी या. प्राध्यापक डॉक्टर भरत जाधव तथा त्यांच्या पत्नी अनुपमा भरत जाधव या दोघही पती पत्नीनं आशिष जाधव तथा त्यांच्या पत्नी अलका आशिष जाधव बँक मॅनेजर या दोघीचा सत्कार करा. बाई पोरगी आहे काय. समोर हे पहिलाच विड्रॉल आहे की सेकंड. दीदी माहिती काय लागेल. बोला ना. 2 मुली. मग आता मुलगा तर पाहिजे. कुळाचा दीपक. आता ताई मालकाचं काय म्हणणं आहे. ते त्याचा 5 फायदा करत बसले. एकही बोलके कठीण आहे. बाई सावधान. पोरीले कलेक्टर करा. पोरीले डॉक्टरीन करा. ते पण ते डॉक्टर मॅडम आहेत. टाळ्या वाजवा. पोरीले कमी लेखू नका. धन्यवाद. द्या साडी. या मला तुमचे नाव नाही. हा अनुपमा ताई सत्कार करा. हॅलो. टाळ्या. हा हा चालूच ठेवा. तू मंगलाताई जमलं ना. हॅलो. लोक केस देते माईले. वाढा ना आवाज. माईची सासू समजा. माईची कपडे जाडते. म्हणजे गाद्या जाडते. अरे मायचा 7-12 काऊन ना जाळत ते चोट्टे हो. सासऱ्याच्या नोटा काऊन ना जाळत. म्हणून मी या तिन्ही लेकराईले त्याच्या सुनाले गावकरी मायबापाले धन्यवाद देतो. पुण्यतिथी कशी करा. आपल्या माईची यात्रा भरवली जाधवानं. टाळ्या वाजवा. साडी दे.
तुम्ही म्हणाल या साड्या कुठून आणल्या बेतवे? अरे द्रौपदीले श्रीकृष्ण देते तर मा बहिणीले काय सत्यपाल देऊ नाही शकत. धन्यवाद ताई. काय लेकराईचा त्रास बायाईले जास्त होते, टाळ्या माणसाईले काय माणसं तर रेडीच आहेत. समोर या. महबूबा या ना ताई, या तिसरी ताई आहे ना. हे. हे पाय बरं पिल्लू किती आहे, काय जोडी दिसून राहिली हो. एकच आहे का बाई? हा या ताई करा सत्कार. आया बाया सांगत होत्या होतो गावाताना, माझ्या मामाला होता पाना. होय, 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 होय. हॅलो. बरं तुम्ही दोघं काऊन मारून राहिले? अधिक महिन्यात झाले का तुम्ही दोघं? ये बेटा तू लहान पोराने ये. 100ची नोट देतो, ये बाबा ये. कोण्या कंपनीचं पीस आहे? माईक कुठं आहे रे आजचा? हा, या. हा कोणतं? नाही तुझं नाव काय? ओम. ओम. ओम ओम आले कोम. अरे मुंग आले कोम. परातीच्या माझ्या गैला भावाची बोम 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 आले कोम. आणि तुझ्या मम्मीचं नाव? हर्षा. 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 हा आणि तुझ्या पप्पाचं नाव? डायरेक्टर. मला माहित नाही. तुझ्या बापाचं नाव मालूम नाही? नाही अरे तुझे बाबा बाबाचं नाव? हर माहित नाही. बरं बाबा आहेत ना तुझे? हाव ना. मग नाव पप्पाचं नाव? पप्पाचं नाव नाही माहित. बोलत नाही मी. घ्या कुळाचा दीपक. 5-5 7-7 पोरी पैदा करा फसाफत. आणि हे पाय बापाचा. बरं मला तू सांग दादा, हर्षा ना हाव. त्या पोराले तुझ्या येत्या बरोबर का मारलं? उत्तर देतो. बोल 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 ना. मला आनंद वाटला की आता बरोबर मारणं चालू केलं या पोट्ट्याने. काय कारण घडलं? सांग ना. त्यानं लाईन मारली का? तुझ्या बहिणीला वाईट म्हटलं काय त्यानं? नाही. मग त्याला तुझ्या मारलं काय याचं खरं कारण सांग. मी इकून गेलतो ना, यानं मला मारलं होतं. म्हणजे सुरुवातले त्यानं मारलं हा. म्हणून तू तिकून येऊन तुया मारलं. मग तो तुला मारीन, मग तू त्याला मारशील. दोघही एकामेकाची मारत राहा. आणि याच्याच पायी आपल्याला बाबू गजानन महाराजाले ऊस मारला. त्या गजानन बाबानं काय केलं? ऊसाचा रस काढून दिला. आलं. अंगुली माल होता. तथागत भगवान बोल नको. अंगुली मालाच्या भेटीले तथागत बुद्ध गेले. माय अंगुली काप. म्हणून आम्हाला युद्ध नको. काय पाहिजे? बुद्ध पाहिजे ना पोथी. आता मारायचं बंद कर. हे दुश्मनी किती दिवस चालू देत बाबू? तुले मालूम आहे ना, अशोक राजा सम्राट होते. भगवान बुद्धानं सांगितलं तू जिंकला, तू जगातला राजा श्रेष्ठ आहे, सम्राट. पण हे मुर्दे पाय. कोण्या बाईचा पोरगा मेला, कोणती माईचा नवरा मेला, अवघे मुर्दे पडलेला तुया कापलेले. सांग तू जिंकला की हारला? त्या दिवस पासून भगवान बुद्धांना सम्राट चक्रवर्ती राजा अशोक राजा नम्र झाला. जीवनाचं कल्याण झालं सम्राट अशोकाचं. आता तुले जाताना त्यानं मारलं, मग तू तिकून येऊन त्याने मारलं. मी विचार करून आलो येता बरोबर त्या ठोकणं चालू केलं. आपला बहुजन समाज पाहिला का मारवाडी कधी भांडताना मलकापुरातला? स्वीट मार्ट. तुमच्या म्हशीचं दूध, गाईचं दूध. आणि स्वीट मार्ट कोणाचं? आणि बिल्डिंग कोणाची? आणि आपण घरकुल साठी अर्ज करू बेदम. घे माझा नातू आहे तू. आता मारशील का? आता मारशील काय?
बोल. आता हे मराठा मार्ग आहे आणि हे नोट आहे 100ची. मराठा मार्ग आहे 10 रुपयाचा, नोट आहे 100ची. अक्कल वापर. मागचे बोलणार दोन पैकी एक घे. ओढ. वड. अरे ये हा टाळ्या. कोणाला गरीब म्हणता? हे हर्ष. होय होय. हर्षा. क्या बात है. आता तो तुझ्या हृदयात घर केलं. दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता है कोई, और आईना देखकर तसल्ली हुई मुझे भी जानता है कोई. पैशाले लात मारते आणि तुम्ही पैसा मागा धावता. तुमच्या माग पैसा यावा. मले एका टाकून कार पोस्ट मास्टरनं 1 लाख रुपये टाकले. आता राणे साहेब काय साठी? तुमच्या आश्रमात तुम्ही संस्कार वर्ग घेता. माई एक पंगत. म्हटलं 1 लाख द्यायचं काय काम आहे? नाही म्हणे, मी मेल्यावर महापौरानं नाही दिलं तर म्हणून 1 लाख तुमच्या नावावर दोघही भावाचा विड्रॉल करत जा आणि पंगत देत जा. या नोटा मागा आल्या पाहिजे. खरंच कमाल केली बेटा. धन्यवाद. टाळ्या. बसा. हाय? त्याच्या माईले धन्यवाद देतो, पण त्याले बापाचं नावच मालूम नाही. किती बेकार काम. आणि तुम्ही पोरगा पैदा करायला किती ऊत येते बे तुम्हाला दोघाईले. होऊ दे ना, हे बुद्धी म्हणते. होऊ दे ना. तुले कोणता त्रास आहे व बुद्धी? होऊ दे ना. बाळणपणात बायका मेल्या ना. चल, तुम्हाला पोरगा पाहिजे, नातू पाहिजे. आता मा पोराले 2 पोरी आहे. डॉक्टर पोरगा आहे, लेक्चरर आहे. मा घरी अकॅडमी चालते, अभ्यासिका आहे. पण पोरी 2च आहे. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. आजी चालली काय? थांब थांब आजी. 1 आजीला. मिनिट. हा. इकडे ओ बघ. आजी. आजी अहो इकडे ये ना. अरे 9 वारी देतो साडी. दे रे. पाठवा. आजीला पाठवा इकडे. पत ये ना. मा काय बापाच जाते. शांताराम भाऊच्या बापाच आहे. अवघ हे मंगला माय, तू माय सारखीच आहे ना. या समोर. या खाऊन एवढी गळली. काही म्हण. या तुझी खाऊन पिऊन परिस्थिती मस्त आहे आता. समोर या ना. 20 वर्षाच्या अगोदर काय? खायची सोय नव्हती. बरोबर. हात दाखव. हात हात दाबा असा. अजूनही कावर किती काम करतो. हात दाखव. बापा बापा. अजूनही वावरात जायपासून कोणतेही काम करायपासून हा, माईक घ्या एका हातात. माहिती आहे माईक घ्या. किती मेहनती आहे. पण पहिल्यापेक्षा दिवस बदलले. अपमान पोरगा नाही तर करत काम तर करावंच लागेल. मग समजा पोरगा असला तर त्या गावातल्या ज्याईले पोर आहेत त्याच्या बायका काम नाही करत का? रिकाम चोट आहेत का? करताना काय तर शेतीबाडी आहे त्याच्या घरी. घरी वडिलापासूनच शेती नाही. नवसू दे ना. ज्याच्याजवळ 200 एकर होती ते बेकार चोट झाले ना. हो. आणि ज्याच्या बापाजवळ काही नव्हतं त्याच्या गावात बिल्डिंग आहेत. बिल्डिंग आत नाही. त्या गावातले नाव सांगू? माहेरा हे माहेरात येऊन बसेल आहे मी. काऊन? मग त्या माझा जवळ त्या नवऱ्याला तुया आणलं या गावात. खरं नाही माझा सासू लहानपणीच मेलते. लहान होता आमच्या घरचा बुडा. मग आता आता बुडा आहे ना. हा आहे ना. हे तुझ्या मायबापाचं गाव आहे की अंगण वारं सासू जायला. सासऱ्याचं? ऐका पहिले काय. हे सासू सासऱ्याचं गाव आहे की मायबापाचं? हे मायबापाचं गाव. हा, तुझ्यात नवऱ्याला घेऊन आली. सासू सासरे पहिले मेले आणि मग मेले. तुझ्यात नवऱ्याला आणलं ना अशा जादूगरा. साडी दे रे. मी मजाक करतो ना. हातली पाहिजे ना. तू हातली पाहिजे ना. हा साडी दे. कलर चालते काय? कलर चालते काय करणं पडते. हा कलर कोणाचा आहे? कलर कोणाचा आहे? बाबासाहेबाचा. तुला चालते का? तू बाबासाहेबाची हा, आहे. मी हो बाबासाहेबाची तुम्ही होती. खाता त्या भाकरी. शंभर दे रे. 100 ने ना. मा काय बापाच आहे. मला सातारा लुटून पुण्याला दान करतो. टाळ्या. हॅलो. एवढी मात कुठे चालली होती तू? बुड्यानं फोन केला काय?
पाणी प्यायले अनाथ फिकर करू नको. शिवाजी महाराजाच्या कृपेनं आणि बाबासाहेबाच्या कृपेनं पाण्याची सोय केली काय शांतारामजी. आरोचा हे टाकी तू आयत्या भोकाच्या नागोबा टाकी दाखवतो. टाकीवर चढीन का बेते. लाल शर्ट धोकेबाज आहे ना, ते पण माल्यावर प्रेम करते ना. आय लव्ह यू. ते गाडी भरून आणली त्या नाही त्या. वा शांताराम काका तुमच्या पोराईले माना लागन. शिकले ना, एक डॉक्टर झाला, दुसरा मॅनेजर, आणि सुनबाई हुशार. आरोचं पाणी पाजलं. मंगला बाई अरे आपल्या कोळ्याले बुद्धाले मांगाले चांबाराले शिंप्याले पाणी नव्हते पिऊ देतो. हे चोटते हे म्हणजे ते मनुवादी. पण हे महापुरुष आले की हाताला धरलं या आमचं कल्याण केलं या. वंचित एकत्रित आले या न आमचं कल्याण केलं या. सावित्रीबाई आली साप पकडणारी बाई झाली या न आमचं कल्याण केलं या. या बाईले विचारा बरं, साप पकडणारे बाई चालले काय मावसा. तुम तो ढैले परी साथ क्या निभाओगे. इतने बड़े लोगों में से उठ गई तुम उतने चले जाओगे. जाग्यावर कोणी उठणार नाही. कार्यक्रम टाइमवर बंद करीन मी. मला उद्या आश्रमात जाणं आहे. चार्ले मा पत्नीची पुण्यतिथी आहे. माझ्याही माग वेळ नव्हता, पण आईचं नाव काढलं ना, म्या कोण्या देवाले पाहिलं नाही हो मॅडम. आता इथं 10,000 लोक आहेत. या 10,000 लोक आहेत, एखाद्यानं सांगा म्या देवाले पाहिलं नाही. तुकाराम महाराज सांगत देव पहावया गेलो देवा पाहिलं देवाला. आजचा देव आहे मिलिटरीवाला, आर्मी, सैन्यातला. तुमच्या गावात 8-10 मुलं आहेत. मी आभार मानतो मायबापांना. आणि एखाद्या बाईनं उभं राहा मिलिटरीवाल्याच्या मायनं. हाय व एखादी बाई असाल तर उभे राहा. बाई नशीन तर बायकोनं उभं राहा. जे आर्मी मध्ये तिथं पोरगा आहे देशासाठी, देशीसाठी तर लय आहेत या गावात. राय ना बाई व असाल तर उभे राहा ना. 1 मिनिट. ज्या बाईचा मुलगा आर्मीत आहे किंवा हा, पती आहे, राहिले. या माय तुमचा तर खरा सत्कार पाहिजे हो. पोलीस वाले आणि मिलिटरी वाले, आणि तिसरा देव आहे माझा शेतकरी. आज या तिघांचेच हाल चालू आहेत. येऊन जा. बायाईवर दिल्लीत किती अन्याय चालू आहे. कोणते कबड्डीपटू ना, कुस्तीपटू, कुस्ती खेळणाऱ्या बायाचे हाल चालू आहेत. अरे बापरे, द्रौपदीची एवढी विटंबना नाही, ते असं चालू आहे. तुमचे कोण आहेत ताई, माहिती आहे? या या मावशी तुम्ही या ना. येऊन जा. या ना. मुलगा आहे माझा मिलिटरीत. हा, मिलिटरीत अरुणाचल प्रदेश. अरुणाचल मध्ये. हा, आर्मीत. आर्मी मध्ये तुमचे कोण आहेत? पोरगा. मुलगा. काय भाग्यवान माय आहे तुई. कोक धन्य झाली. अजरामर झालं की तो पोरग मिझोराम मध्ये. काल मिलिटरी वाल्याची बायको काल लेकराईले जीव घालायला आलते. आडे कोळी समाजाचे, घुसर गावाचे नाही, सामदा संतोष आडे मिलिटरी मॅन. मिझोरमलेच आहेत ते. आई मिझोरमलेच आहे. काल त्याची बायको जेवण
अन्नदान करायला आलती लेकरायले. आज मला आनंद झाला. तुमचा मुलगा किती लेकर आहेत बाई देवाच्या कृपेन? 2 पोरा, 1 पोरी. एक पोरगे आणि एक पोरगा मिलिटरीत आहे, दुसरा घरीच आहे. घरी आहे. शेती. जय जवान जय जय किसान. किसान. आणि मुलगी काय करते? मुलगी काही करत नाही पण शिकून राहिली. नाही घरी आहे तिच्या. बर, धन्यवाद देतो आई. मला अभिमान आहे हो माय मिलिटरी वालेचा. आणि पोलीस वाले, हे पोलीस वाले मंदिरात चोऱ्या होतात आणि पोलीस वाले देवाचे दागिने पकडून देतात. मोठं कोण आहे आई? बोला. देव मोठा की पोलीस मोठा? देवाचे दागिने चोरून नेतात आणि पोलीस वाले पकडून देवाच्या अंगात घालतात. मोठा कोण? देव. दागिने कोणाचे चोरून नेले? देवाचे. आणि देवाच्या अंगावरचे दागिने नेले. देव काय करून राहिलता? मग त्या देवाच्या दागिन्याचा देव. पत्ता कोण लावला? पोलीस आहे. मग मोठा कोण? देव पोलीस. हा. याचं नाव आहे प्रबोधन. तुझं सगुण म्हणू की आई निर्गुण रे तुझा सगुण म्हणून, निर्गुण रे. अरे एक गोविंद रे. एक गोविंद रे, एक गोविंद रे. आदर्श गाव सरपंच सरलाताई खर्चे या ताईनं यावर या मायचा सत्कार करावा. निर्गुण रे. अरे देव कशाला म्हणावं? सरपंच ताई एक बुलढाणा जिल्ह्यातली सरपंच बाई आहे. जलम 23 कोटीचे काम झाले. वाचलं तुम्ही? वाचलं काय? 23 कोटीचं कमिशन भेटलं. 23 लाख. आणि त्या बाईनं 2.5 वर्ष आपल्या पुरा हिशेब दिला. कशा बाया क्रांतिकारी आहेत. नाही तर ग्रामपंचायत मध्ये संडासाती तोंड घालते, रोडही खाते, नालेही खाते. तुम्ही महिला काय क्रांती केली त्या जलमच्या सरपंच बाईनं? 23 लाख रुपये कमिशन गावाले वापस देऊन टाकलं. कोण्या दिवशी कोण्या साहेबानं कॉन्ट्रॅक्टरनं किती दिलं पुरा डिटेल दिला. म्हणून तुम्हा माई बहिणीले धन्यवाद. तुम्ही सत्कार या आईचा करा. टाळ्या. तिकडे पा. शेलगावच्या सरपंच आहेत खर्चे ताई आणि ऍडव्होकेट आहेत. धन्यवाद. आणि ते म्हातारी माय आहे. हा, त्या मायचा सत्कार करतील कल्पना माने मॅडम, कवयित्री. तुमचा मुलगा आहे काय? आणि किती लेकर आहे? 5. बरोबर. आणि मुली 5 आणि 2. जुनं पाशिंग आहे ना माय. जुनी माय आहे ना जिजाबाई, सावित्री, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई. ताई कविता लिहायला पाहिजे तुम्ही. तर कमाल आहे तुही बाई, कमाल आहे तुही. 2 घेतले कडी आणि 4 पायी. घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. आई तू भाग्यवान आहे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. 9 वारी पित्याची गणना कोण करी, मायेची गणना मॅडम मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. धन्यवाद. बसा. आवाज जात नाही काही. कविता म्हणू नको. हार वापस दे. सावित्रीची गणना, बाईची गणना कोण करी? नाही नाही भाऊ माझ्या सोबत माझा ड्रायव्हर
धनगराचा पोरगा आहे, त्याचा बाप सरपंच होता माझ्या गावाचा. 5 वर्षात 5 एकर गेलं त्याच्या बापाला. त्याचा बाप डबल ग्रामपंचायत कडे असाही नाही पाहिजे. फुल गरम झाली ना, अभिषेक झाला, पुरं शेकल्या घेतलं. आता त्याचे बाबा माया आश्रमात आहेत, रात्रभर जागी राहते. कोणतं मुलगा उठला काय, झोपीत चालला काय, ड्युटी देऊन राहिले. एक माळ्याचा शाळीकराम इंगडे आहेत आणि एक देवीदास काईंगे याचे बाबा आहे. दररोज माझा कार्यक्रम लाईव्ह करतात. आणि इच्छा आहे सचिन भाऊ मोंगे मोंगे मोंढे आले काय, ते मुंबईले ड्रायव्हर आहेत. तुमचा सत्कार या इकडे. 250 रुपये शालायले पाठवले. मी जे वाटतो ना, मला लोकच लय देतात. बाबू ये लवकर इकूनच ये ना, मला वेळ कुठं आहे रे. माझा ड्रायव्हर आहे. रथ हा पुनिया पांडवाचा पळविसी गौरवा धनगराचं पोरं आहे, एअरपोर्ट येतो. हा खंजेऱ्या वाजवते, मा नातू आहे. सन्न आहे, कीर्तनकारही आहे. डबल यश पवन पाव. आणि खंजेरीवर काही वाजवायला लावणी वाजू रे. बरं झालं आबाचा हात मुडला, तो आलं जमलं. एक गोंदियावरून चॉकलेट आलं. चॉकलेट नाही, उघड. हे गोंदियाचं आहे, कीर्तनकार आहे. मी जसा कीर्तन करतो असे 50 पाल तयार आहे. संदीप पाल कुंड्याचा, कोळ्याचे 2 पाल आहेत. अक्षय पाल, धार पवार. आणि एक कोळ्याचा आहे पवनपाल फुकट. मागचे दलिंदर आडनाव ठेवले आपल्या खालच्या जातीवाल्याचे, फुकट. आणि हे आहेत गोंदियाचे दुर्वास पाल भेलावे. तुम्ही कोणाच्या? कुंब्याचे, माळ्याचे, तेल्याचे, धनगराचे, मातंगाचे, बुद्धाचे, मारवाड्याचे, बांगणा तेल्याचे. तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी. वंचित. जाऊ द्या, आपण राजकारणी नाही. मी ग्रामपंचायतला महाद्वार बांधलं 1 लाखाचं. आणि बाळासाहेबांना सांगितलं होतं, तुम्ही जोपर्यंत महागावात येत नाही तोपर्यंत माल्या मायच्या महाद्वाराचं मी उद्घाटन करणार नाही. बाळासाहेब आले, उद्घाटन केलं. माल्या मायचं नाव टाकलं मी, माय सुशीला महाद्वार. काऊन? त्या गावात मामायचा हात धरला होता. माय गरीबीत गावातले रानबोके काय कमी त्रास देतात काय बाई? मी शिंपी आहो. लोक म्हणत, साहेब गीते साहेब माई कॅसेट चाले गावात. ते रानबोके म्हणत, शिपरोट्याच्या पोराची कॅसेट बंद कर. आता काय झकमारी बंद करतो सरपंच. आता मी युट्यूब वर आहो. 2.5 कोटी लोक फक्त झी मराठीचा कार्यक्रम पाहला. 20 कोटी लोक आहेत इंस्टाग्राम, झी मराठी, आपला युट्यूब आणि फेसबुक. माझ्या माय बापू, अन्याय करू नका रे. अरे किती त्रास दिला रे बायाईले. आता मांत खाली, बायका खुर्चीवर, नाक घाचा. कसं वाटते आता तुम्हाला? तर बाई जमे नाही, लेकरू झालं नाही की दुसरी कर.
त्याची माय सांगितले दुसरी करणं इले वांझोटीले होत नाही. अरे जास्त पोरी होणं माणसाची गलती बाया हो की बायाची. उभं राहून बोला. तुमच्याच हातानं बदला काढा. बदला नका काढू. बदलो सांग ना बाई. जास्त पोरी होणं माणसाची गलती की बाईची. बोल बेटा. येऊन राहिले. काय वाघिणी आहेत. या या. अरे बोल ना होताई. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ना बाळा. वाघिणीचं दूध प्यान वाघिणी सारख्या डकरात ती तिकडे जाऊन राहिली हो. पाण्यावर चालतं. ते आपल्या पार्टीचे नाही निघाले. हा, बोला बेटा. ताई आहे. ते आपल्या ताई आल्या की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताई काय आडनाव बाळा. इंगळे. इंगळे. आपलीच पार्टी. हो ना तसंच आहे ना. अंदाजच आहे. आणि तू एवढी हुशार आहे बाई. शिक्षणात फर्स्ट आहेत माईक जोड घे. आणि खाऊन पिऊन चांगलं कंडिशन आहे. लय दारिद्र्यातली आहेत. खरं की खोटं. नाही बरं चांगले मी चुकीचं बोललो की खरं बोललो.